नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सातारा जिल्ह्यातील माण दहिवडी तालुक्यातील महिमानगड किल्ल्याची माणभूमी अभिलेख विभागाकडून शुक्रवारी प्रथमच मोजणी करण्यात आली. ऐतिहासिक महिमानगड उभा असलेले गट हे शासकीय दप्तरी गायरान जमीन म्हणून नोंद होते. त्यामुळे या जमिनीची मोजणी करून या जागेची गड म्हणून नोंदणी व्हावी अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळ यांनी केली होती. त्यानुसार या किल्ल्याच्या मोजणीचे आदेश माण दहिवडीचे तहसीलदार विकास आहिर यांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक धनंजय कदम यांना दिले होते. या मोजणीमुळे ऐतिहासिक महिमानगड किल्ला जगाच्या नकाशावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिमानगड गावाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्यापैकी महिमानगड किल्ला वरील प्राचीन हनुमान मंदिर हे अनेकांचे प्रेरणा व श्रद्धास्थान आहे. मात्र काळाच्या ओघात हा गड उपेक्षित राहिला. गडावर सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला सध्या यश येत असून काही दिवसांपूर्वीच गडावर विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. तर महसूल विभागाच्या दप्तरी या गडाची गायरान जमीन अशी नोंद होती. विविध स्तरावरील पाठपुराव्यानंतर इतिहासात प्रथमच शुक्रवारी महिमानगड किल्ला उभा असलेल्या गट क्रमांक 372, 373, 539 या गडाच्या गटाची मोजणी करण्यात आली. त्यामुळे आजवर शासकीय दप्तरी नोंद महिमानगड किल्ला म्हणून नोंदणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागाचे निलेश शेंडे, कासिम शाह, प्रसाद जाधव, मंडल अधिकारी विजय जाधव, ग्राम महसूल अधिकारी समाधान कुर्डे, अमोल एकळ, फाउंडेशनचे अमोल एकळ, महिमानगडचे सरपंच शामराव मोरे, उपसरपंच विजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बाबूराव धडांबे, माजी सैनिक दत्तात्रय धडांबे, मोहन तोडकर, अमोल कदम, रोहिदास कुचेकर, हनुमंत जाधव, चंद्रकांत जाधव, बाळू गोसावी, ज्योतिराम जाधव, नंदकुमार धडांबे, रोहिदास धडांबे, विश्वनाथ जाधव, मानसिंग धडांबे, सुरेश कुचेकर, राज मुल्लानी, हनुमंत दळवी, नारायण जाडकर, नंदकुमार कुचेकर, बिनू मुल्लानी, सतीश धडांबे, राजू चव्हाण, आबा जाधव, बिनू गुजले, ग्राम महसूल सहाय्यक अशोक अवघडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.